मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावर कला हल्लाकार खरंतर हल्ला करण्यात आला होता। त्याच संदर्भात 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांचा मुलुंडमध्ये तोडफोड केल्याचा मिहिर कोटेचा यांनी आरोप केला होता आणि त्या प्रकरणीच आता काही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सध्या समोर आली आहे। निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार देखील नोंदवून घेतली आहे। मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावर खरंतर काल हल्ला करण्यात आला होता। त्या संदर्भात 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांचा खरंतर मुलुंडमध्ये जी तोडफोड झाली होती त्यामध्ये हात असल्याचा आरोप मिहिर कोटेचा यांनी केला होता आणि त्याच प्रकरणी आता 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात तक्रार देखील नोंदवल्याची माहिती समोर आली आहे। मात्र तोडफोड प्रकरणी सध्या 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांचा या तोडफोडीमध्ये हात असल्याचा आरोप खरंतर मिहिर कोटेचा यांनी केला होता आणि त्याच प्रकरणी आता 20 ते 25 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, नेमके काय अपडेट कळतात? काल मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयावरती हल्ला झाला होता आणि त्या प्रकरणीच आता 20 ते 25 जणांवर गुन्हा देखील दाखल झालाय। नक्कीच वर्षा, काल संध्याकाळी काही जण पैसे वाटत असल्याचा आरोप उभाटाच्या कार्यकर्त्यांनी केलेला पाहायला मिळाला होता। त्यानंतर त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली। तिकडे निवडणूक अधिकारी घटनास्थळी म्हणजेच मिहिर कोटेचा यांच्या बँक ऑफिसच्या इथे जमा झाले। त्यांनी ह्या सगळ्या संदर्भातला तपास करण्यासाठी सुरुवात केली। अधिकारी तपास करण्यासाठी जिथे मिहिर कोटेचा यांचं कार्यालय आहे तिकडे गेले, मात्र त्यावेळेला 50,000पेक्षा जास्त कॅश त्यांना दिसून आली। त्यांनी या संदर्भात त्यांना विचारलं असता ही जी कॅश आहे ही ऑन पेपर म्हणजे जी कार्यालयीन गोष्टींसाठी लागणारी कॅश होती तेवढीच कॅश त्यांच्याकडे होती। त्यामुळे यात संशयास्पद असं अधिकाऱ्यांना काहीच आढळून आलं नाही। त्यानंतर बराच वेळ चर्चा आणि तपास झाल्यानंतर अधिकारी बाहेर आले। त्याच वेळेला उबाटा गटाचे कार्यकर्ते तिथे हजर होते। अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती दिली की असं तुम्ही ज्या पद्धतीने तक्रार केली तसं काही तिथे सापडून आलेलं नाही, आढळलेलं नाही। तरी देखील कार्यकर्ते अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेले, त्यांची कॉलर पकडली असं तक्रारीत नमूद केलंय अधिकाऱ्यांनी। माधव भांगरे नावाचे अधिकारी आहेत, त्यांनी ही तक्रार मुलुंड पोलीस ठाण्यात दाखल केलेली आहे। 353, 332, 341, 143, 147 आणि 149 अशा पद्धतीचे कलम या अगदीच भाग्यश्री, आपण पाहतोय खरंतर मिहिर कोटेचा यांनी संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांवर खरंतर आरोप केलाय। मात्र हे जे 20 ते 25 जणांवरती गुन्हा दाखल झालाय, हे 20 ते 25 जण नेमकी कोण आहेत? काही माहिती कळू शकली आहे का? हो नक्कीच वर्षा, अभिजित चव्हाण जे आहेत ते आहेत, गुरुज्योत सिंग कीर आहेत, रोहित चिकणे आहेत आणि हे जे सगळे आहेत हे उबाटा गटाचे कार्यकर्ते आहेत। अभिजित चव्हाण हे तर माजी नगरसेवक होते मुंबई महापालिकेचे। त्यानंतर आणखीन काही नावं आहेत, त्यामध्ये प्रतीक कोटक नाव आहे, दिनेश जाधव नाव आहे आणि या व्यतिरिक्त 20 ते 25 जण आहेत अशी माहिती वर्षा पोलिसांच्या तक्रारीमध्ये FIR मध्ये नमूद केलेली आहे भांगरे यांनी। निश्चितच, त्यामुळे आता नेमकी पोलीस कशा पद्धतीने पुढे कारवाई करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। भाग्यश्री, आपण पाहतोय मिहिर कोटेचा यांनी जरी आरोप केले असतील तरी संजय दिना पाटील यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया देण्यात आली आहे का? संजय दिना पाटील यांच्याकडनं कोणतीही अद्याप प्रतिक्रिया मिळालेली नाही। खरं तर आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे वर्षा, सगळेच जण प्रचारामध्ये बिझी दिसत आहेत। आज उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, ते देखील ठाणा आणि कल्याण डोंबिवली इथे प्रचारासाठी येणार आहेत। संजय दिना पाटील या संदर्भात मात्र भेटू शकलेले नाहीत, ते प्रचारात व्यस्त असल्याचं सांगितलं जात आहे। त्यांच्याकडनं कुठलीही अद्यापही प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही। मात्र त्यांचे जे पदाधिकारी आहेत अभिजित चव्हाण, त्यांनी या संदर्भात आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप केलाय। आम्हाला उगाचच त्रास देण्यात येतोय, आम्ही यांचं बिंग बाहेर काढत असल्याने आम्हाला त्रास दिला जातोय अशा पद्धतीचा आरोप अभिजित चव्हाणांकडनं मात्र करण्यात आलेला आहे। त्यांनी ही प्रतिक्रिया आपल्याकडे नोंदवलेली आहे। निश्चितच भाग्यश्री, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।